13 साल से अधूरे पड़े जिला अस्पताल को जल्द शुरू करने की मांग विधायक प्रवीण दटके ने विधानसभा में जोर शोर से उठाई। सरकार ने भी इस पर जवाब देते हुए 3 महीने में अस्पताल शुरू करने का आश्वासन दिया है। नागपुर के मानकापुर क्षेत्र में बनने वाले जिला अस्पताल को वर्ष 2012 में मंजूरी मिली थी, लेकिन आज 13 साल बाद भी अस्पताल शुरू नहीं हो सका। विधानसभा के बजट सत्र में विधायक प्रवीण दटके ने इस मुद्दे को पुरजोर तरीके से उठाया। सरकार ने अस्पताल के लिए आवश्यक पदों की मंजूरी दे दी, लेकिन अब तक भर्ती प्रक्रिया शुरू नहीं हुई है। 113 मशीनों की खरीदारी मंजूर होने के बावजूद सिर्फ 22 मशीनें खरीदी गई है। वही लॉन्ड्री, किचन जैसी जरूरी सेवाओं के लिए प्रस्ताव भी अभी तक लंबित पड़ा है। विधायक दटके की मांग के बाद स्वास्थ्य राज्य मंत्री मेघना बोर्डीकर ने आश्वासन दिया कि अगले 3 महीनों में अस्पताल शुरू कर दिया जाएगा। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझे स्पेसिफिक प्रश्न आहे, हा दवाखाना केव्हा सुरू होईल? माननीय अध्यक्ष महोदय, अजून एक विषय तुम्हाला सांगायचा होता की इथली मशिनरी खरेदीची प्रक्रिया, इथे ज्या मशीन्स लागणार आहे, इथे 113 प्रकारच्या ज्या दवाखान्यांना ज्या वस्तू लागतात त्या 113 प्रकारच्या लागणार आहेत। त्याची मान्यता राज्य स्तरावर झाली आहे आणि त्याची खरेदी राज्य स्तराची एक MMGPA नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे। तिची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू आहे, ती पुढचे वर्षभर सुरू राहणार। त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, हा दवाखाना केव्हा खरंच सुरू होईल? याचं कामकाज आपण, याचं जे काही बांधकाम झालं आहे ते आपण कुठच्या संबंधित योग्य संस्था आहेत त्यांच्याकडे तपासणार आहोत का? ते जर चुकीचं आढळलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करणार आहोत का? एकूण 197 अधिक 153 अशी एकंदर पदाची भरती जी काही मान्यता पाहिजे ती हे सभागृह, हे अधिवेशन संपायच्या आत आपण मिळवून देणार आहोत का? आणि खरंच इथला हा जो 100 खाटांचा दवाखाना आहे, नागपूर शहरात सुदैवाने 2 मेडिकल कॉलेज आहेत आणि माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान, आवडते पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्यामुळे नागपुरात IIM आहे, एम्स आहे। त्यामुळे हे जे रुग्णालय आहे हे पश्चिम नागपूर एका भागात आहे। हे सगळे दवाखाने मध्य, दक्षिण, पश्चिम आणि तिकडे आता हिंगण्याकडे गेले। त्यामुळे या 100 खाटांच्या दवाखान्यात आपण सुपर स्पेशालिटी सुरू करणार आहात का? एवढे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, आज सकाळीच मी व कॅबिनेट मंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यावेळेस हा आपल्या नागपूरच्या रुग्णालयाचा सुद्धा आढावा झालेला आहे। त्यामुळे येत्या 3 महिन्यामध्ये हे रुग्णालय संपूर्ण पदभरतीसह सगळ्या ऍडव्हान्स इक्विपमेंट सह चालू होईल आणि इतरही ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा आम्ही आपल्याला आश्वस्त करतो।